तो देव नाहीये गायब व्हायला. पण तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल. हा कितवा सिनेमा पहिलाच मराठी. आणि तो असा दुमदुमतोय. वा, क्या बात आहे. आपण पहिल्यांदाच करतोय तर ते दणदणीतच हवं. लोकांना वर्थ वाटावं थिएटरमध्ये असं आपल्याला काहीतरी डिलिव्हर करायला पाहिजे. दिलीप प्रभावळकर एकीकडे येतो, सिद्धार्थ मेनन, म्हणजे हे कसं कॉम्बिनेशन तुम्ही एखादी गोष्ट जुळून यायला लागते तर ती एनर्जी सगळ्यांची जुळली. आपण म्हणतो ना भट्टी जमते. भट्टी जमलं. ती भट्टी सगळी पॉझिटिव्ह एनर्जीने ती अख्खी भट्टी जमली गेली. त्यामुळे मला माहिती होतं की मला जर एखादी गोष्ट मांडायची आहे तर मला माहितीये की हे दोघं जण मागे असतील तर मी वाटेल ती गोष्ट कमिट करू शकतो. आणि एका पॉइंटला मला वाटतं आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं काय होईल, नुकसान होईल ना. तसे आपण तसे आता बऱ्यापैकी यंग आहोत. अजून काय पुढे परत 15 वर्ष करू काय त्याच्यात, म्हणजे आता 15 वर्ष सावरण्याचा काळ जो कोपिंग मेकॅनिझम आमचं आपण सोपं भाषेत सांगायचं झालं तर जल, जमीन, जंगल याचा आवाज म्हणजे दशावतार असू शकतो. चित्रपट अजून पुढे 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 जावा, खूप खूप देशांमध्ये चालावा, कित्येक महिने चालावा, वर्ष चालावा आणि ऑस्कर मध्ये पण पोचावा, अशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मस्त होणार आहे सगळं. थँक्यू. हाय. हॅलो. अरे इतकं मस्त वाटतं तुम्हाला तिघांना एकत्र बघून ना. म्हणजे खूप मला वाटतं वर्षभरापूर्वी आपण दशावतार सिनेमा आपण काढतोय याच्याबद्दल तुम्ही बोलला होतात, पण प्रत्यक्षात तो इतका प्रमाणात चालेल आणि इतका लोकांना आवडेल ह्याची मी तर कल्पना केली नव्हती. कदाचित तुम्ही नक्की केली असेल, पण माझ्यासाठी आम्ही पण केली. माझ्यासारखीला दशावतार अरे बापरे, हे आता मायथॉलॉजी मधलं काय दाखवणार, कुठल्या प्रकारे दाखवणार, किंवा त्याच्यातल्या कलाकारांबद्दल त्यांचं आयुष्य. आणि आज तसं कोकणामध्ये हळूहळू म्हणजे अर्ध कोकण मुंबई पुण्याकडे शहरांकडे जात असल्यामुळे ही कला पुढे टिकवणारे सुद्धा किती आहेत हे सगळे प्रश्न असताना ह्याच्यावरती हा विषय घेणं आणि त्याच्यावरती इतका कमर्शियली चालेल हे स्वप्न बघून सिनेमा काढायची कल्पना करण्याचं मोठी 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 गोष्ट आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला ते तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन की मस्त जोरदार सुरू आहे म्हणून. आणि जगभरात आता त्याला तो पाहायला जातो हे ऐकून तर मला आणखीनच खूप छान वाटतंय. आपण मी लहानपणी दशावतार बद्दल थोडंसं ऐकलं, थोडंसं माहिती आहे, किंवा कधीतरी कोकणात गेले आणि असे ते दशावतार सादर करणारे काही लोक आमच्या घराच्या बाहेर आले आणि मग हे काय असतं अशी खूप उत्सुकता मला वाटत होती. आणि खूप जास्त शहरात राहिल्यामुळे कदाचित तितकी जास्त ती संस्कृती जवळून माहित नव्हती. पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला वाटतं की ज्या पिढ्यांनी ते पाहिलंय आणि ज्यांनी अजिबात ऐकलं नाहीये अशा सगळ्यांना जोडणारा हा चित्रपट झालेला आहे. त्याच्यावरती सगळ्या बाजूंनी चर्चा आता होतीये की तो कसा आहे. म्हणजे मध्ये मी कुठेतरी असं वाचलं ना, मला ते खूप आवडले की डाएटला भात चालतो की नाही, त्याच्यावरती जशी विविध डाएटिशियन सांगतात. कोणी म्हणतं की काय नाही बिंदास, आणि कोणी म्हणतं की अजिबात खायचं. त्यातलं इतक्या प्रकारचे विविध परीक्षण, विविध प्रतिक्रिया या सिनेमांवरती येतात. मला वाटतं की आपण त्या टेक्निकॅलिटीज मध्ये नको जाऊया. पण हा विषय कसा सुचला, म्हणजे ही लोककलेमधलं एक लोकनाट्य हे माध्यम आहे, त्यातला दशावतार हा कोकणातला असा एक प्रकार, आणि तो आपण इतक्या त्याच्यावरती सिनेमा काढा म्हणजे मोठी कल्पना आहे ना ही सगळी. तर तुम्ही ही रिस्क नाही का वाटली तुम्हाला, तो कसा काढला, कसं सुरू केलं, तुमच्यात काय आपापसात बोलणं झालं हे ऐकायला आवडेल. त्याच्यापूर्वी म्हणजे आपल्या तिघांची ओळख आधी करून मी तुम्हाला खूप छान ओळखते करून टाकलं, पण आता सगळेच ओळखतात. द सुबोध खानोलकर, लेखक दिग्दर्शक या दशावताराचा म्हणून निर्माता पण तुम्ही सगळेच नाही का. ओशन फिल्म कंपनीचे हे 3 सूत्रधार सुबोध खानोलकर, सुजय हांडे आणि ओंकार काटे. आणि आपण सगळे तुमची ही ओशन फिल्म कंपनी आता 15 वर्ष 15 वर्ष तुम्ही 3 मित्र एकत्र आहात, ही पण खूप मोठी गोष्टच आहे. आणि ओशन 8
हो. हाऊस हाऊस, हा. ओशन आर्ट हाऊस आणि ओशन फिल्म कंपनी, बरं. ही तुम्ही तिघं मिळून चालवता आणि त्यातनं हा कितवा सिनेमा आहे तुमचा? पहिलाच मराठी. आणि तो असा घमघमतोय. वा, क्या बात आहे. तर आता आपण बोलूया की ही कल्पना तुम्हाला सुचली, आपापसात बोलला तेव्हा काय काय तुमचं बोलणं मला झालं? वाटतं लेखकाकडून हा, पहिलं म्हणजे कल्पना करून सुचली सुबोध सांगेल आणि मग आम्ही मग पुढचं काय झालं ते कसं काही सांगतो. शंका घेतल्या मला काय वाटलं? नाही काय होतं की आम्ही ना 15 वर्षापासून ऍडव्हर्टायझिंग आणि टेलिव्हिजन मध्ये काम करत होतो. तर त्याच्यामुळे आणि आपण जर कंपनीचं नाव ओशन फिल्म कंपनी असं ठेवलंय तर फिल्मचा काहीतरी संबंध पाहिजे. तर असं कुठेतरी प्रत्येकाला वाटत असं की आपण फिल्म करूया. आणि मी आधी 2 चित्रपट लिहिले होते, हापूस आणि संदू, दोन्ही कोकणातले होते. हो. आणि माझं मूळ कोकणातलं आहे. म्हणजे सुट्टी पडली की आमचे आई वडील आम्हाला जे कुठले नातेवाईक जायचे गावाला, माझ्या आजोळी, त्या एसटीचा हात धरून पाठवून द्यायचे आणि मग अख्खी सुट्टी कोकणात जायची. आणि मग आमचं कोकणातलं जे घर आहे त्याचं एक मोठं जुनं 100 वर्ष जुनं घर आहे. आणि आजी आजोबा मामा मावश्या मुलं असे म्हणून एक 70-75 जण घरात असायचे. जेवणाच्या पंक्ती उठायच्या आणि त्यावेळेला भजनं मंदिरामधली दशावतार हे, कारण की लाईट नसायची कोकणात त्यावेळेला, 5-6 तास लाईट असायची. तसे कंदिलाच्या मग काय दुसरं, मग हेच असायचं. नदीवर पोहायला गेले की 25-25 जण नदीवर पोहतात, अशी सगळी गंमत असायची. आणि मला वाटतं की त्या सगळ्याचे संस्कार तुमच्यावर कुठेतरी होत असतात. तर ते एक होतं. मग आम्ही एकत्र कॉलेजला भेटल्यानंतर आम्ही नाटकासाठी वगैरे फिरायचो आणि त्यावेळेला कोकणात जाणवायचं किंवा सुजयचा व्यवसाय आंब्याचा, त्यामुळे देवगडला जाणवायचं. तर ते आपोआप कोकणाशी आमचं खूप घट्ट एक नातं होत गेलं होतं. आणि 2021 मध्ये आमचं जे घर आहे कोकणातलं केळूसचं, त्याच्याबद्दल आम्ही एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवत होती, 100 वर्ष पूर्ण होते म्हणून. आणि ते आम्ही तिघांनी जबाबदारी घेतली की आपण एक हाऊस म्हणून करूया. म्हणून आम्ही तिकडेच वारंवार जात होतो, शूट करत होतो, पुस्तक केलं आम्ही त्याच्याबद्दल. तर हे सगळं चालू असताना मग दशावतार आणि याच्यावर काहीतरी करूया असं डोक्यात आयडिया यायला लागली. आणि मला स्ट्रायकिंगली आठवतंय, हनुमान जयंतीला मी माझ्या बायकोबरोबर गेलो होतो उत्सवाला आणि दशावतार वगैरे चालू होते. आणि परत येताना ती गोष्ट मला अशी खणखणीत सुचली की लगेच गाडी चालवता अनुदाने रेकॉर्ड केली. आणि मग मुंबईला आल्यानंतर मी सगळ्यात आधी माझी सवय की काही सुचलं की मला ते राहवत नाही, म्हणजे ते तर तुम्ही सगळ्यात पहिले या दोघांना ऐकवलं आणि या दोघांनी मला सांगितलं की इंटरेस्टिंग आहे, डेव्हलप करायला हरकत नाही. पण ते डेव्हलप करत 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 एवढं यूज होईल याची कल्पना नव्हती त्यावेळेला, पण ते झालं. ते सुचत असताना तुला ते निसर्गाशी, विकासाशी, तिथल्या प्रश्नांची हे जोडायचे तेव्हा सुचलं का नंतर? नाही, गोष्टच तशी डेव्हलप झाली. काय होतं, दशावतारावर प्रचंड प्रेम होतं आणि आपल्या लोककला किंवा आपल्या कोकणाशी रिलेटेड काहीतरी असं एक होतं. दुसरं, आम्ही जेव्हा पुस्तकाचं काम करत होतो ना, त्याला आमच्या एका पणजोबांची आम्ही गोष्ट वाचली. माझ्या आजोबा, आईचे काका तिकडे त्यांची डायरी लिहायची. त्यांच्या डायरीमध्ये आम्हाला काही गोष्टी सापडल्या. त्यातलं एक नोंदण जी टिप्पणं लिहिली होती ती इंटरेस्टिंग वाटली मला. त्याच्यात होतं की आमचे पणजोबा होते, ते रोज काठी घेऊन गावातनं निघायचे. त्यावेळेला ते असे काठीने असे माती आणि हे बाजूला करत जायचे. तर ते काय खालती वाकून करतात, तर ते कुठे बी एखादं पडलं असेल, कुठे आंब्याची बाट असेल, तर ते एका पिशवीत गोळा करायचे आणि ते जंगलात नेऊन टाकायचे. आणि त्यांचं म्हणणं असायचं की आपण घराच्या बांधणीसाठी लाकूड वापरतो, आपण सरणासाठी लाकूड वापरतो, तर आपली जबाबदारी आहे की आपण निसर्गाकडनं जे घेतो ते परत द्यायला पाहिजे. आणि ते माझ्या डोक्यात कुठेतरी एकदम खोलवर रुतून बसलेलं, ज्यातनं बाबुलीचं मला हे सापडलं, ज्यात बाबुली म्हणतो की एकदा आपण म्हणजे पेरलं की त्याची काळजी रामेश्वराला, मग निसर्ग बघेल त्याचं काय करायचं. तर हे होतं कुठेतरी. त्यात गावाला जायचो तेव्हा आम्ही बघायचो की गेल्या वर्षी जो डोंगर दिसत होता आता तो अर्धा दिसायला लागला आहे. इथे अरे केवढी गर्द झाडी होती, आज झाडीच नाही आहेत, लाकडच तिकडची तोडून गेली आहेत झाडं. तर हे कुठेतरी वाटत होतं. आणि आमचा जो मामा आहे माझा गावचा, तेव्हा आम्ही एकदा गेलो असताना तो आम्हाला म्हणाला की अजून 10 वर्षांनी याल ना त्याला जंगल दिसणार नाही. आता हे सगळं जेव्हा ऐकत असतो त्याचा कुठेतरी परिणाम तुमच्यावर होत असतो आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम असतं. म्हणजे निसर्गावर तर प्रेम आहेच, मग ते गोष्टीत नाही येत. त्यातलं तुझं माधवचं जे कॅरेक्टर आहे सुबोधने लिहिलेलं की जो तिकडून सोडायला तयार नाहीये, तो तिथेच राहायला, म्हणजे तिथेच त्याला काम करायचंय. तर ते पण कुठेतरी कॉग्निसन्स आहे की आता जे कोकणात आहेत की बरीचशी लोक ती घरं सोडून कुठेतरी स्थायिक झाली आहेत शहराकडे काम मिळवण्यासाठी
आणि तिकडे पूर्णपणे ओसाड पडले, तिथे काम करायला लोक नाहीयेत. खरंय. सो म्हणजे ही जी सध्याची सगळीकडची परिस्थिती आहे, आय थिंक ती सुबोधला बऱ्यापैकी म्हणजे ह्या सगळ्या आणि ती याच्यात कोकणातच नाहीये ना, ती सगळीकडे कुठल्या गावामध्ये सगळीकडे गावं ओसाड पडत आहे आणि गावातली जी टिकून राहिलेली तरुण मुलं आहेत त्यांच्याकडे कामं नाही आणि त्यांना असं आहे की त्यांना दोन एकतर पैशाच्या लोभापायी किंवा याच्यासाठी ते शहरात येऊ पाहतात किंवा पर्याय नसल्याने येऊ पाहतात आणि जे तिकडेच राहतात ते प्रचंड डिप्रेशन मध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. अशा वेळेला मग मला असं वाटलं की कुठलं तरी प्युअर हार्टेड कॅरेक्टर असावं ज्याला वाटतंय की खरंच गावात राहून आपण काहीतरी करू शकतो. मग ते त्याच्या वडिलांसाठी असेल पण त्याला थांबायचंय गावात. तर हे सगळे जे वेगळे वेगळे आजूबाजूला घडत असलेल्या जी घटना असतात, परिस्थिती असते, तीच लेखक म्हणून माझं काम तेच आहे की तेंडुलकर जसं म्हणायचं की तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं खूप जास्त पाहिजे आणि लेखक म्हणजे काय, आपण स्पंज असतो, आजूबाजूला जे काय ते ऍब्झॉर्ब करत राहायला पाहिजे आणि मग ते आपोआप आपल्या कामातनं आलं पाहिजे. तर तो प्रयत्न होता. मग ते मी गोष्ट लिहिली त्याच्यानंतरच हे सांगते कारण की मग नाही मग म्हणजे तुम्हाला मी ते म्हणलं की एक कण शंका की नाही खूप शंका, एक कण नाही अनेक कण शंका होती. म्हणजे आमच्याकडे सुबोधने म्हणजे ही कथा आणली, तसे सुबोध वेगवेगळ्या कथा लिहित असतो, आमच्या अशा चर्चा होत असतात आणि त्यावेळेला मला वाटतं आपल्याकडे दोन अशा कॉन्सेप्ट, दोन गोष्टी होत्या. ही एक गोष्ट होती आणि अजून एक गोष्ट हे कदाचित पहिल्यांदा आम्ही तर दोन गोष्टी होत्या की आता इतक्या वर्षांनी फिल्म करायची हे तर ठरलं. आता मार्ग दोन आहे. एक मार्ग आहे जो खूप सोपा सरळ की अरे अशा प्रकारच्या सध्या मराठी फिल्म बनतात, त्या प्रकारची एक फिल्म बनवूया आपण आणि म्हणजे नुकसान होऊन फार नाही होणार असं काहीतरी एक मुळमुळीत मार्ग एक होता. आणि दुसरा मार्ग होता हा दशावतारचा, जो खूप मोठा म्हणजे तो टेन्शनवाला होता जरा. तर आमचे बरेच चर्चा झाले, बरेच वादविवाद झाले त्याच्यावरती की कोणत्या मार्गाने जायला पाहिजे. आणि पण लकीली काय झालं की ती कुठेतरी कथा म्हणजे कुठेतरी ती अशी ऋतून बसली होती, ती अशी सोडवत नव्हती, म्हणजे तिला असं म्हणजे बाहेर पडता येत नव्हतं. ते कथेचं ऍक्च्युली मूळ जे आहे ना, ते आम्ही तिघांनी एकत्रित आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जायचो. कॉलेजेस म्हणजे कॉलेजचा जो काय टाइम पिरियड होता तेव्हा आम्ही कोकण खूप फिरलो, बऱ्याच प्रमाणात फिरलो आणि त्या कथेमधल्या गोष्टी आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्याचं जेव्हा स्वरूप रूपामध्ये, जेव्हा त्या गोष्टी रूपामध्ये त्याने जेव्हा ते आणलं तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्यातल्या काय म्हणू आपण आर्थिक बाजू किंवा त्याचं कसं मांडायचे आहेत या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या होत्या. आधी मुळात ती कथा चांगली वाटली, ती कुठेतरी पोचवावीशी वाटली, ती कुठेतरी सांगावीशी वाटली आणि आपल्याकडून जर काहीतरी पहिली एखादी गोष्ट बाहेर जात असेल तर ती ही का असू नये, ती ही असेल तर सर्वोत्तम का असू नये, ह्या भावनेने पहिल्या त्या स्टेप्सकडे आम्ही मुळात पोहोचलो. म्हणजे की आपण पहिल्यांदाच करतोय तर ते दणदणीतच हवं, ते तेवढं वाजणारच हवं, तेवढं आपल्याला त्याच्याबद्दलचा विश्वास असलेलं हवं. आणि लकीली आम्ही ओशन आर्ट हाऊस तुम्ही म्हणालात तसे इतर पार्टनर्स त्याच्या हळूहळू त्यांनी विश्वास दाखवायला सुरुवात केला. आमचा चौथा मित्र आदित्य जोशी म्हणून, तर त्यालाही आम्ही ती कथा ऐकवली आणि तोही एक्साइट झाला. तो काही त्याचा सिनेमाशी या क्षेत्राशी काही संबंध नाही, पण कधी बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्यावरती कोणीतरी तिसऱ्याने विश्वास दाखवला की आपल्याला कॉन्फिडन्स येतो. सो थोडासा तो तिकडे असं झालं की अरे हे पण दाखवतात आपल्यावरती विश्वास, म्हणजे काहीतरी आपण बऱ्या मार्गाने चाललोय असं. मग तिथून ती म्हणजे काही पावलं आम्ही टाकली होती, पण त्याला काय म्हणजे धावणं जे असतं, नुसतं चालणं नाही धावणं जे असतं ते त्याच्यानंतर ही सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर झालं. आणि एका पॉइंटला मला वाटतं आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं काय होईल, नुकसान होईल ना. तसे आपण तसे आता बऱ्यापैकी यंग आहोत, अजून काय पुढे परत 15 वर्ष करू काय त्याच्यात, म्हणजे आता 15 वर्ष सावरण्याचा काळ जो कोपिंग मेकॅनिझम आमचं की तो प्लॅन बी सी काय होईल, काहीच म्हणजे उद्या काहीच नाही होणार याचं. तर काय आपल्याला एक आनंद मिळेल की आपण एक चांगलं काहीतरी आपल्याला जे पाहिजे होतं ते केलं. काय होतं माहिती का, मराठी चित्रपटांचं आपलं गेल्या काही काळात असं झालंय ना की हंतरून पाहून पाय पसरावेत हे इतकं आपल्या मराठी माणसाच्या मनात बसलेलं आहे. त्याचं कारण पण साहजिक आहे की मराठी सिनेमे नाही चालत, थिएटरपर्यंत लोक नाही येत आणि नुकसान होतं. म्हणजे आता आम्ही पण कर्ज काढली आहेत, पण प्रत्येक जण हे करूच शकतो किंवा झेपेलच, किंवा आम्हाला पण ते झेपणार होतं की नाही होतं, हे सगळ्याच्या शंका होत्या आमच्या मनात. असं काही नव्हतं की साशंक नव्हतो आम्ही म्हणजे
घाबरलेलेच होतो मनातनं. अजूनही आहे. पण तसं असलं पण पाहिजे. अजून- हो, असं ते- हवं ते- ना. ती चांगली गोष्ट आहे. नर्वसनेस खूप आपल्याला एजवर ठेवतो. कॉन्फिडन्स पण हो, नाही, नाही. तर ते होतं. आणि पण काय होतं माहितीये का, दुसरा मी सतत हा विचार करत होतो जेव्हा गोष्ट लिहून झाली त्यावेळेला, की मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत याचा दोष आपण किती वेळा प्रेक्षकांवर टाकणार आहोत. याचा दोष हा कदाचित मेकर म्हणून आमचा आहे का. जर साऊथ इंडियन फिल्म्सना प्रेक्षक गर्दी करतात, एक आत्ताच मी वाचलं की मराठी भाषिकांची संख्या ही इतर सदर्न स्टेट्स मधल्या इतर गैरभाषिकांच्या संख्येपेक्षा खूप जास्त. म्हणजे मल्याळम सिनेमा हा 4 कोटीच पॉप्युलेशनचा आहे, तमिळ सिनेमा 6 कोटीच पॉप्युलेशनचा आहे, तेलुगू हा 5.5-6 कोटीच पॉप्युलेशनचा आहे, महाराष्ट्राची पॉप्युलेशन 8.5 कोटी आहे. आणि असं असताना थिएटरला मराठी माणूस येत नाही आपण म्हणतो, तर कदाचित आपण चुकतोय का हे तर आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि दुसरं मला असं वाटतं की कोविड नंतर काय बदल झाला, लोकांच्या फोनवर सिनेमा आला आणि त्यामुळे लोकांना गरज वाटत नाही थिएटरपर्यंत येण्याची. आपण जर ते तसंच चालू ठेवलं आणि लोकांचा थिएटरवर येण्यावरचा विश्वास उडाला तर त्याचं नुकसान अख्ख्या चित्रपट सृष्टीला होणार आहे. त्याच्यामुळे आमची जबाबदारी न्यू फिल्म मेकर किंवा प्रोड्युसर्स म्हणून ही आहे की लोकांना वर्थ वाटावं थिएटरमध्ये येणं, असं आपल्याला काहीतरी डिलिव्हर करायला पाहिजे. आणि मग ते डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला जास्त रिस्क घ्यायला लागली तरी ती घेतली गेली पाहिजे. आणि त्याचा विचार हा फक्त दशावतार एका सिनेमापुरता नाही राहिला पाहिजे. आणि म्हणजे खूप पैसे खर्च करा असं माझं म्हणणं नाही, पण एक ती गोष्ट का सांगितली जावी याचं एक कॉन्क्रीट कारण पाहिजे. आणि ती गोष्ट पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सांगितली जाण्यासाठी जो खर्च गरजेचा आहे तो व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, प्रोजेक्ट मांडलं जातं की मला इतकी सबसिडी येणार आहे, मला इतके सॅटेलाइट राईट्स येणार आहेत, मला इतक्यात ह्या ऍक्टरला मी इथे घेऊन गेलो तर तो मला ह्याचं डिस्काउंट देणार आहे. आणि त्याच्यातनं आम्ही चित्रपट निर्मिती करतो आणि प्रेक्षक इतका सुज्ञ आहे की त्यालाही सगळं दिसतं. आणि म्हणून तो थिएटरपर्यंत येत नाही. आता हे जर मोडायचं असेल तर प्रेक्षकांनी खर्च करणारा प्रत्येक रुपया हा वर्थ आहे हे त्याला विश्वास वाटणं गरजेचं आहे. म्हणजे मी कसा हुशार दिग्दर्शक आहे हे सांगण्यात अर्थ नाही. अल्टिमेटली आपण ही लोकाभिमुख कला सादर करतो, तर लोकांनाच त्यातनं आनंद मिळत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही जे विचार केला तो खूप रिस्क होती, टेन्शन होतं, अजूनही आहे, पण ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होती. आपण कुठे जाऊ शकतो, आपलं किती नुकसान होऊ शकतो, आपल्याला किती त्रास होऊ शकतो, वर्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला काय पुढच्या काळात फेस करावं लागू शकतं, या सगळ्याचा विचार करून आम्ही म्हटलं की ठीक आहे आता उडी मध्ये. आणि तू तर म्हटलं तसं ना, ते मी पुन्हा एकदा आठवते चित्रपट पाहायला कसा, आणि त्यावेळी मला काय काय वाटलं तर ते कातळ शिल्प ते इतक्या मोठ्या पडद्यावरती पाहणं तो एक वेगळाच अनुभव होता. किंवा घनदाट जंगल, रात्रीचं जंगल, पाऊस, आणि तोही ते छोट्या स्क्रीनवर फोनच्या काय किंवा टीव्हीच्या काय, ती खरंच गंमत नाहीये. म्हणजे कोणी जर असं म्हणत असेल की येऊ दे OTT वर आम्ही बघू, तर खरंच असं नका करू, असं मी मनापासून सांगेन. बाकी ज्या काही प्रतिक्रिया लोकांच्या विविध येतात त्या पहा, नका पाहू, पुढची गोष्ट. पण मोठ्या स्क्रीनवरती पाहण्यासारखा हा चित्रपट आहे हे 100%. आणि तो केवळ ह्यासाठी आहे की इतकं घनदाट जंगल आणि ते असं अंगावरती येतं अक्षरशः. किंवा तो रात्रीचा वाघ येणं आणि त्याने ते नदीजवळ तो पोचेल, आता नाही पोचेल आणि आता काय करतोय, अशी एक ती भीती, ती हुरहुर, असं सगळं त्या सिनेमामध्ये. म्हणजे जसं मी आठवतं ना, तर ह्या सगळ्यात काय काय आहे तर त्याच्यामध्ये वडील आणि मुलाचं प्रेम आहे, त्याच्यात ते तरुणीचं एक वेगळं कोवळं उमलणारं प्रेम आहे, पण त्याच वेळी निसर्गावरचं प्रेम आणि आपल्या गावावरचं प्रेम, हे जे ज्या पद्धतीने आलंय ना ते खूप सुंदर त्या सगळ्याचा मेळ आहे असं मला वाटतं. त्यामुळे ती कहाणी आणखी वेगवेगळ्या पद्धतीने ती डेव्हलप होऊ शकते की नाही, नथिंग कॅन बी परफेक्ट, असं त्याला स्कोप असलाच पाहिजे विविध प्रकाराने तो फुलवण्याचा. पण ज्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो अप्रतिम. त्यातली मला सतत जी दशावतार म्हटल्यानंतर एक भीती वाटत होती की आता हे पुन्हा एक म्हणजे पुन्हा ती दशावताराची सगळी कथा आहे आपल्याकडे, पारंपरिक कथा ज्या पद्धतीने सांगितली जाते, आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक खूप अशी थीन लाईन आहे की ही श्रद्धा आहे लोकांची, पापभीरू समाजाचा हा एक खूप चांगला ते द्योतकही आहे की अशी श्रद्धा असली पाहिजे तर आपण काहीतरी चांगलं सतत करत राहतो. पण ती अंधश्रद्धेकडे कधी जाईल
आणि त्याचं पुन्हा पुढे काय होईल माहिती नाही. हो. ह्या सगळ्याचा बॅलन्स या सिनेमात साधताना तुम्हाला पण जबरदस्त कसरत करायला लागली असेल, तर ती तुम्ही कशी साधलीत किंवा त्याच्यासाठी काय सतत बॅक ऑफ माइंड तुमच्या होतं असं पण ऐकायचं मला. मी गोष्ट लिहिताना किंवा डिरेक्ट करताना एक डोक्यात ठेवलं होतं, कोकणातली माणसं आहेत ना, आता मी कोकणातला आहे, नातेवाईक कोकणातले आहेत, आजूबाजूची सगळी मंडळी कोकणातली आहेत, तर तो अत्यंत साधा आणि चटकन सगळ्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. हुशारही आहे. हुशार आहेच, अतिशय हुशार आहे, ईर्षा आहे. देवभळ हा, आहे, हा, ईर्षा ईर्षा नाही. पण त्याचं कसं असतं, म्हणजे जर कोकणाचा इतिहास तुम्ही पाहिला तर साधारण 1,500 वर्षापूर्वी वगैरे आत्ताचं जे कोकण आहे ते सेट व्हायला लागलं, गावं वसायला लागली. तर त्या 1,500-2,000 वर्षांपूर्वीपर्यंत कोकणात या आदिवासी समाजाचं किंवा त्या पद्धतीची वस्त्या खूप होत्या. त्यांचं गावांमध्ये रूपांतर गेल्या 1,500-2,000 वर्षात झालं. तर त्यापूर्वी कोकणातले जे देव होते हे बहुतांश देव हे जंगलातले देव होते, आणि ह्या पुढे येणाऱ्या वसलेल्या गावांनी सुद्धा याच देवांना आपलंसं केलं. त्यामुळे काय झालं की निसर्ग पूजक असणं ही कोकणाच्या संस्कृतीचा भाग, आणि हे निसर्ग पूजक असल्याचा परिणाम कोकणाच्या निसर्गावर खूप मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे देवराय आहे, ज्या देवरायांमध्ये आयुष्यात कधीही कोणी एक पानही तिकडचं घेत नाही, अशी देवाची झाडं आहेत जे कापणं हे पाप मानलं जातं. लोक तिकडे जाऊन रोज दिवा लावतात पण कधी त्याला हात लावत नाही. अशी कातळ शिल्प आहेत जी लोकांना माहित नाहीत, ऐतिहासिक धरोहर आहेत, पण त्यांना ते देव मानून सांभाळत आहेत. तर हे सगळं जे आहे ना, त्याच्यामुळे किंवा राखणदार ही जी गोष्ट आहे, राखणदार म्हणजे काय, तर तुमच्या जंगलाची, तुमच्या गावाची, तुमच्या चांगल्या अस्तित्वाची राखण करणारा कोण होतो, जो गावच्या वेशीवर असतो, त्याची एक श्रद्धा. हो. आणि खूप जणांचा अनुभवही आहे. तर मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने राखणदार कोण आहे, तर माझ्या दृष्टीने जो निसर्ग सांभाळायचा प्रयत्न करतो तो राखणदार. जंगलात असणारे जे प्राणी आहेत, मग तो म्हणून त्याचा माझ्या दृष्टीने राखणदारा मला तो ब्लॅक पॅन्थरच्या रूपात दिसला, किंवा ते मुंगळे असतील ते राखणदार आहेत, कारण की हे प्रत्येक जण ती इकोसिस्टीम जगवण्यासाठी तगवण्यासाठी काम करतात. आणि तसेच राखणदार हे आपण आहोत जर आपण आपलं मन स्वच्छ ठेवून आपल्या आजूबाजूच्या गोष्टी सांभाळायचा प्रयत्न केला. मग ती आपली लोकसंस्कृती असेल, मग तो आपला निसर्ग असेल, एकमेकांना सोसायटी म्हणून सांभाळून घेणं असेल, तर आपण देवत्वातनं किंवा आपण या श्रद्धांमधनं काय शिकायला पाहिजे हे जर आपण उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी लक्ष दिलं त्याकडे, तर मला असं वाटतं मग ती अंधश्रद्धा श्रद्धा याचा बॅलन्स आपोआप साधला जाऊ शकतो. आपण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जल, जमीन, जंगल ह्याचा आवाज म्हणजे दशावतार असू शकतो. एवढं सिंपल त्याचं आपण हे सांगू शकतो. आणि ह्याच्यात मला वाटतं की आम्ही जेवढं म्हणजे हे डॉक्युमेंटरीज वगैरे आम्ही बऱ्याच करत असतो, त्याच्यामुळे सोशल कॉग्निसन्स थोडासा तयार झालाय लोकांना भेटून, लोकांची व्यथा ऐकून. त्याच्यामुळे कुठेतरी हे त्या सगळ्या कलाकृतींमध्ये ते थोडं 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 झिरपतं असं, की तुमचे कान डोळे उघडे ठेवले की तुम्हाला मग बरोबर हे सगळं जाणवायला लागतं. त्याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी असणं हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्हीच हे करत असतो की ऍज अ कल्चर म्हणून आपली हळूहळू सेन्सिटिव्हिटी कमी होत चालली, मोबाईलमुळे असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे असेल. तर ती परत जागृत झाली पाहिजे, तर आपल्याला हे सगळेच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे जाणवायला लागतील. आहेत ते, पण ते जाणवत नाहीत, ते टोचत नाही, तर ते हळूहळू त्याच्यामुळे कदाचित जाणवायला लागतील. आपण काय करतो, आपण एकतर त्या प्रश्नांकडे किंवा त्या आजूबाजूच्या मुद्द्यांकडे कानाडोळा करतो, किंवा थेट अस्मितेचा प्रश्न करून टाकतो. पण ह्या दोन्ही टोकांमुळे ना हा मला त्याच्यातली सेन्सिटिव्हिटी निघून जाते. आणि प्रत्येक गोष्टीचं पॉलिटिसायझेशन, एक्झॅक्टली, तर त्या खूप जास्त. आणि त्यामुळे काय होतं, पॉलिटिसाइज झालं की एकतर ते एकदम टोकाचं होतं, किंवा लोक दुर्लक्ष करून टाकतात की हा राजकीय प्रश्न. आणि या सगळ्या ते जोपर्यंत समाज म्हणून आपण हळूहळू बदलणार नाही, आणि मग आम्ही काय देणं लागतो, जर आम्ही लोकांना 1000 लोकांना रोज रेग्युलरली भेटत असतो आणि आम्हाला जर ते कळतंय, तर आमच्या कलेतनं त्याचा काहीतरी समाजाला परतफेड करायला पाहिजे. आम्ही काय ऍक्टिव्हिस्ट नाही आहोत की आम्ही काहीतरी ऍक्टिव्हिझम करू शकू,
पण निदान आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो याचा कॉग्निशन आमच्या डोक्यात सातत्याने असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं, आणि आम्ही तेच सतत आणि करायचं. माध्यम हाताशी असेल तर त्याचा योग्य वापर आपण करू शकतो. म्हणजे त्याला प्रत्येक वेळेस कुठल्याही टोकाला जाण्याची आवश्यकता आणि ते नसते. प्रीची करायची गरज नाही. हे खूप साधलं तुम्ही त्याच्यातून. मग ते शेवटी थोडं सुबोधच्या असं- लिखाणात नॅचरली येतं मला जाणवतं. आणि दुसरं काय झालं, लकीली आता लोकांच्या जेव्हा फीडबॅक येत आहेत तेव्हा असं लक्षात आलं की अरे ही फिल्म एथिस्टना पण आवडते, रिलिजियस लोकांना पण आवडते, ही लेफ्टिस्टना पण आवडते, रायटिस्टना पण आवडते. सो आपण सामान्य माणूस जसा असतो ना तो काही एका स्पेक्ट्रमचा असतो. एक्झॅक्टली. तो सगळं त्याच्यात कुठेतरी त्याच्यात एक लेफ्टिस्ट पण असतो, एक रायटिस्ट पण असतो. तर आय थिंक ते सगळं एक चांगलं साधून आलंय की कारण का त्याचं लिखाण प्युअर असल्यामुळे त्याच्यातून ते सहज कुठेही एका बाजूचं तुम्ही मगाशी म्हणाल कोणत्या झुकलेलं नाही. कारण का जे आपण आहोत रोज तसेच आपण जर का ते मांडणी केली तर ते अगदी लोकांना नेहमी म्हणजे खूप वर्ष मालिका लिहितो, तर मला मालिकांनी खूप दिलंय. लोक टीका करतात की मालिका करणार काय सिनेमे करणार वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की मराठी मालिकांनी लोकांच्या घरात स्थान मिळवलं. मराठी मालिकांमुळे लोकांच्या म्हणजे महाराष्ट्रभरातल्या महिलांना एक मनोरंजनाचं स्वतःची जागा मिळाली. आणि हे सगळ्याचा अभ्यास करतो आम्ही जेव्हा लिहितो त्यावेळेला. तर त्यावेळेला मला जाणवलं की हा जसं आता म्हणाला की आपण सामान्य माणसांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण काहीतरी मुद्दा प्रूव्ह करायला जातो पण सामान्य माणसांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याकडे पाहत नाही. तर मी लिखाण करताना बहुतेक वेळेला प्रयत्न करतो की अख्ख्या ऑडियन्सच्या स्पेक्ट्रम पर्यंत ती गोष्ट पोहोचण्यासाठी काय काय गरजेचं आहे. मग काही ठिकाणी त्याचं सुलभीकरण करावं लागतं, काही ठिकाणी अनपॉप्युलर वेजला तुम्हाला हात घालायला लागतो. ती टीका होईल आणि ती मालिकांच्या वेळेला पण मी केली. म्हणजे मी जेव्हा तुझ्या जीव रंगलासारखी मालिका करत होतो जी राणादा पैलवान आणि अंजलीबाई शिक्षिका यांची, आणि ती 1213 एपिसोड केले आम्ही. पण आम्ही त्या मालिकेतनं शिक्षणाचं प्रबोधन असेल, स्त्रियांच्या हायजीन आणि त्यांचे स्त्री रोग असतील याच्याबद्दलचं हे असेल, किंवा दत्तक मुलांचा प्रश्न असेल, तर आम्ही काय प्रयत्न करायचो की आमची मालिका प्रचंड जर पाहिली जाते तर आपल्याकडे ही संधी बरोबर, किंवा किल्ल्यांचं संवर्धन असेल. आम्ही काय केलं होतं, हनीमूनचा एपिसोड आहे तर आम्ही दाखवलं होतं की हनीमूनला कुठे पाठवायला नको. कोल्हापूरचे आहेत ते पन्हाळ्यावर जातात आणि पन्हाळ्यावर गेल्यानंतर लोक तिकडे भिंतीवर गिरबटून खराब करतात, आपण ह्याच्यावर एपिसोड करू. आणि ते लोकांनी खूप रिस्पॉन्ड केलं. तर त्याचा उपयोग मला ह्या सिनेमाच्या वेळेला पण झाला की आपण करत असताना सामान्य प्रेक्षकाला सहजपणे समजेल अशा रूपात आपल्याला ते करता यायला पाहिजे. तुम्ही गोष्ट सांगताना ती प्युअर आणि सोप्या भाषेत सांगितली की त्याला तुम्हाला वय लागत नाही, भाषा लागत नाही, लिंग लागत नाही, प्रदेश लागत नाही. ती या सगळ्याला पार करून आपोआप पोचते. एवढं सिम्पल वेने जर आपण ती गोष्ट मांडली तर खरंच त्याच्यासाठी कुठल्याही भाषेची परिसीमा राहत नाही. ते कदाचित दशावताराच्या ह्याच्यातून आपण सगळेच जण बघतो. आता थोडं वेगळं विचारायचंय माझ्या मनात की हे जी वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी वेगवेगळे कलाकार आपण निवडले तर तेव्हा काय कसा विचार केला. म्हणजे दिलीप प्रभावळकर एकीकडे होतो, सिद्धार्थ मेनन, म्हणजे हे कसं कॉम्बिनेशन तुम्ही आय थिंक म्हणजे दिलीप काकांचं तर ऑफकोर्स सुबोधने 1-2दा सांगितलंच आहे, पण की जेव्हा गोष्ट तयार झाली आणि आपण एक विशलिस्ट काढतो की हे कोणतं पात्र कोण तयार करणार, तर प्रत्येक आपण कोणाचं याचं मत वेगळं असेल की बाबा हे पात्र ह्याला आपण विचारूया का, सुबोधचं काहीतरी असेल, असं प्रत्येकाचं एक होतच. पण दिलीप काकांबद्दल सगळेच हे होतं की हे बाबुली की दुसरं कोणी करू नाही शकणार. म्हणजे सुबोधच्या डोक्यात आलं होतं की तुम्ही एक्सपेक्ट मग ऍक्च्युली आता तसं पाहिलं तर आता जेव्हा लोक म्हणतात नाही ह्या वयात तेव्हा आम्हाला वाटतंय आम्ही तेवढ्या म्हणजे आम्हाला तर बाबुली मिस्त्री दिसत असल्यामुळे बाबुली मिस्त्रीमध्ये जो साधेपणा, इनोसन्स, चाइल्ड लाईक इनोसन्स, आणि ऍट द सेम टाइम वेगवेगळी रूपं घेतानाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे करू शकणारा दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा दुसरा कोणी नट नव्हता. त्यामुळे आमच्या डोक्यात हे नक्की होतं की हा माणूस आला तर करायचं, नाही तर नाही करायचं. दिलीप काकांना पहिल्यांदा भेटायला जाण्यासाठी, हे प्रपोजल घेऊन जाण्यासाठी
एक स्ट्रॅटर्जी आम्ही ठरवली होती की त्यांच्याकडे अप्रोच कसं व्हायचं, कारण की जर ते नाही म्हणाले तर हे फिक्स झालं होतं की हा सिनेमा नाही होणार करायचं. नाही. आम्ही छान त्याच्यासाठी अख्खं एक त्यांचं डॉकेट बनवून घेऊन गेलो की तुमचं कॅरेक्टर कसं आहे. सुबोधने ते प्रॉपर बनवलं कॅरेक्टर होतं. स्केच करून कॅरेक्टर स्केच सुबोधने बनवून घेतलं होतं. सो आम्ही तसे काय ते आम्हाला ओळखत नव्हते, म्हणजे तसे ओळखतच नव्हते त्यामध्ये. हा. तर त्याच्यामुळे ही कोण नवीन पोरं आहेत आणि असं होतं त्यांच्यासाठी. पण मला वाटतं की सुबोधने जे नरेशन दिलं आणि म्हणजे जे खरं तर एक अर्ध्या तासाची मीटिंग होती ती 4 तासाची झाली. तिथेच आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स आला. आणि त्याच्यानंतर जे अख्खं जे त्यांच्या कॅरेक्टर बद्दलचं डॉकेट केलं होतं, अभ्यास जो केला होता की ते कसं दिसेल, काय असेल, त्याचे काय पैलू असतील, तर हे सगळं झाल्यानंतर ते आय थिंक कन्व्हिन्स, म्हणजे मला वाटतं की आम्हाला किंवा सुबोधला पण आमचं जे ऍडव्हर्टायझिंगचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे जसं तुम्हाला अशी सिरियलचं बॅकग्राऊंड त्याला कामाला आलं, तसं इथे ऍडव्हर्टायझिंगचं बॅकग्राऊंड आहे. ऍडव्हर्टायझिंगला मी ऍडफिल्मच्या आधी पीपीएम बनवतो, एक डेक असतो की ज्याच्यात प्रत्येक गोष्टीबद्दलचं डिटेल्ड प्रेझेंटेशन असतं. म्हणजे कपडे कसे असणार, 2 मिनिटाची तुम्हाला हो, explain करायला. त्याच्यात कळतं की हे प्रोडक्ट आपल्याला किंवा प्रोजेक्ट कसं मिळणार आहे की कसं नाही. दिसणार आहे, काय दिसणार आहे. तर ते आम्ही त्यांच्या बाबतीत की त्यांना एक पीपीएम दिलं, त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं की हे आमचं ही फिल्म अशी आहे. मग त्यांचा पहिली रिएक्शन अशी ती, आम्ही जेव्हा त्यांना ते वाचून दाखवलं कॅरेक्टरायझेशन, त्याचे फोटो, त्याची चित्र केली होती, जे की सीन्स आहेत जे आता आपण बघितले त्याची एक्झॅक्ट तशी पेंटिंग्स होती, ती आम्ही तयार Concept art. कॉन्सेप्ट हे कोणी इव्हन गावाचं सुबोधनी जॉग्राफी अख्खी, म्हणजे ते गाव कसं आहे असणार. त्याचं अख्खं आपल्याकडे मॅप आहे. माझ्याकडे मॅप आहे, म्हणजे डोंगरकट्टा कसा कुठे आहे? डोंगरकट्टा कुठे आहे, त्याच्यात कुठलं घर कुठे असणार आहे, तिकडनं मंदिरापर्यंत जायला किती वेळ लागणार, तिकडनं जंगलात चढत जायचं असेल तर कुठल्या टाईपची टोपोग्राफी आपल्याला शूट करावी लागेल, असं प्रॉपर आहे. तर त्यांनी सगळं ऐकलं. मला म्हणाले की मी पटकथा आणि संवादाशिवाय कुठली गोष्टीला हो म्हणत नाही, तू फक्त हे जे मला सगळं म्हणतोयस हे सगळं चांगलं आहे बोलायला, हे तू करू शकणार आहेस का? कारण खूप जण असतात जे बोलतात आणि ते होत नाही. तर आम्ही त्यांना एवढंच आश्वस्त केलं की तुम्ही होकार द्या, हे करण्याची जबाबदारी आमची आणि तुम्हाला त्रास न होता आम्ही हे करू शकू. आणि तो कॉन्फिडन्स माझा एकाच गोष्टीमुळे होता. एकतर आम्ही एकत्र कॉलेजपासून काम करतोय, त्यामुळे मला माहिती होतं की मला जर एखादी गोष्ट मांडायची आहे तर मला माहितीये की हे दोघं जण मागे असतील तर मी वाटेल ती गोष्ट कमिट करू शकतो. तर तो कॉन्फिडन्स मला होता की एखादी गोष्ट जर मी सांगतोय की हे मला व्हिज्युअलाइज व्हायचंय, तर ते व्हिज्युअलाइज झालेली गोष्ट अस्तित्वात येण्यासाठीची जी परिस्थिती निर्माण करणं असतं, तर ते हे दोघं जण डेफिनेटली करणार आहेत. त्यामुळे त्या कॉन्फिडन्सवर मी बोललो तिकडे आणि झालं ते. आणि बाकीच्या कलाकारांच्या बाबतीत पण आम्ही काय केलं होतं, प्रत्येक कलाकाराचं आम्ही डिटेलमध्ये कॅरेक्टर स्केच क्रिएट केलं होतं. आम्हाला जसं विशलिस्ट क्रिएट केली होती. आणि दुसरं मला असं करायचं होतं करताना कास्टिंग की अनप्रेडिक्टेबल कास्टिंग असावेत. काही लोकांना त्याच साच्यातल्या भूमिका न दिसता जर अनप्रेडिक्टेबल झालं तर त्याच्याने जास्त गंमत येते गोष्ट बघायला. तर ते केलं. आणि कलाकार पण असे की सगळे चांगले मिळाले, त्यांनी पण खूप प्रेमाने काम केलं. तर ते एखादी गोष्ट जुळून यायला लागते तर ती एनर्जी सगळ्यांची जुळली. आपण म्हणतो ना भट्टी जमते, भट्टी जमलं. ती भट्टी सगळी पॉझिटिव्ह एनर्जीने ती अख्खी भट्टी जमली गेली. म्हणजे प्रत्येक माणसाने युनिट मधल्या असू दे किंवा कलाकारांपर्यंत असू दे किंवा अशी अनेक माणसं आहेत की ज्यांनी त्यांच्या पद्धतीने दशावतारसाठी एक वेगळं योगदान दिलं. खूप म्हणजे तुम्ही जी लोकेशन्स बघताय त्या लोकेशनसाठी आमचे तिथले मित्र आहेत. प्रशांत मिडवावकर म्हणून आहेत, राहुल म्हणून आहेत, समीर आहे, आमचं मंदार प्रभू आहेत. त्यांनी अक्षरशः 1.5-2 वर्ष आम्ही तिथे फिरून आम्ही अशी चूज करून काढलेली लोकेशन. मराठी सिनेमाला लोक रेकी नावाचा प्रकार नसतो. लोक जातात रेकीला आणि 4 दिवसांनी शूटिंग चालू करतात. 6 ते 7 वेळा रेकी केली. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष रेकीच करत होतो. लोकांना वाटत फिरायला जातात कोकणात, पण आम्ही जंगलं पालथी घेतली. म्हणजे अक्षरशः अशी जंगल बनवली की जिथे जायला रस्ता नव्हता. या आमच्या मित्रांनी तिकडे जायला रस्ते केले, रस्ते करून दिले. ते इतकं खरं वाटतं. आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता हो, केवळ आमच्या प्रेमापोटी. त्यांना माहितीही नव्हतं की दशावतार आता काय होणार आहे. त्यांना शेवट, कारण की आपण बाहेर सो अशा ज्या छोट्या म्हणण्यापेक्षा मोठ्या ज्या काय म्हणतो आपण एनर्जीज आपल्या बरोबर सतत असतात, नॅचरली त्याने तुम्हाला दिसताना कॅमेरा समोर आम्ही दिसतो किंवा कलाकार दिसतात, पण माझे लाईट बॉईज आहेत, माझे कॅमेरा टीम आहे, साऊंडवाले आहेत, त्यांचे टेक्निकल हेड्स आहेत,
यांनी काय काम मेहनत खूप केली. मेहनत, खूप मेहनत. आणि केवळ या विश्वासावर की कोणीतरी आपल्याला सांगते हे चांगलं, आपल्याला त्या दिशेने जायचं. म्हणजे त्यांचं खरं तर श्रेय त्या लोकांचं जास्त आहे. मला लिहिणं आणि हे बोलणं की हे असं हवं हे खूप सोपं आहे, पण ते एक्झिक्यूट करण्यासाठी आमची प्रोडक्शन टीम हॅट्स ऑफ. म्हणजे आम्ही संध्याकाळी 6 ते सकाळी 6ची शिफ्ट करायचो अनेक दिवस, रात्रीची जंगलं. लाईटवाले दुपारी 12 वाजता तिकडे जाऊन लाईट लावायला लागायचे. प्रोडक्शन टीम त्याच्या आधी जाऊन त्यांच्याकडे जेवणाची सोय करायची. म्हणजे अक्षरशः त्यांच्या झोपा व्हायच्या नाही. पण 60 दिवस कुणी कुरबुर केली नाही. उलट असं नव्हतं की जंगलात एवढ्या आताच जायला लागायचं. सगळं सामान घेऊन जाताना कठीण असायचं. कुठलाही ऍक्टर सामान उचलायचा, चला मी येतो. कुठलाही माणूस कुठल्याही डिपार्टमेंटला मदत करत होता. तर मला असं वाटतं की तो जो एक बॉन्ड किंवा जी एक पॉझिटिव्ह फोर्स पाहिजे ना, तो असला की आपोआप कळायला लागतं की आपण कुठल्या तरी योग्य दिशेला चाललो. आणि याच्यात मला वाटतं सगळ्या क्रू मेंबर्स मध्ये ना हार्ट वॉज ॲट राईट प्लेस. प्रत्येकाला ही कलाकृती चांगली करण्याचाच उद्देश होता. तिकडे 250 लोक आली होती ना, 250चा प्रत्येकाचं हे आपण हे कोणाचाही दुसरा काहीच अजेंडा नव्हता. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की आमच्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते वेगवेगळे त्याच्यातून लोकांचे वेगवेगळे अजेंडे असतात. तर आय थिंक तिथे एक खूप छान झालं की ऍक्टरतून प्रत्येकाचा अजेंडा एकच होता की आपण जे करतोय ते सिनेमा चांगला करूया. मला वाटतं ते दशावतार ह्याची जी कॉन्सेप्ट तुम्ही धरली होती ते देवा काळजीने अवतारच आहेत ऍक्च्युअली सगळे अवतारच आहेत. या सगळ्या सिनेमाचं हायलाइट काय तर दिलीप प्रभावळकरांचं काम त्याच्यातलं. आणि ते एक व्यक्तिमत्व असं आहे ना की म्हणजे तू मगाशी म्हटलं तसं डावं उजवं आणखी काय, त्या सगळ्यांमध्ये अतिशय चांगली इमेज असलेलं असंच. एकतर मुळात त्यांनी पहिल्यांदा हो म्हणून आम्हाला विश्वास दिला की आपण हे पुढे प्रोसीड करू शकतो. आणि नंतर त्यांनी आम्हाला प्रचंड कम्फर्टेबल केलं. कारण की दिग्दर्शक म्हणून त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचं बर्डन होतं किंवा एवढ्या मोठी फिल्म करायची, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, पण एवढ्या मोठ्या कलाकाराला हाताळायचं, त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, हा इज त्याला अक्षरशः म्हणजे ते त्यांना आम्ही जेव्हा एक्सप्लेन करायला जायचो तेव्हा आम्ही आधी चर्चा करून त्यांना सांगायचं कसं की आता पाण्यात जायचं. पण त्यांना जेव्हा सांगायला जायचो ना तर आधी ते एवढ्या गमतीत ती गोष्ट घ्यायची की अच्छा हो करायचंय, ओके नाही रे आपण जाऊया अजून खाली जाऊया, अशा पद्धतीने ते ती गोष्ट आमची खेचायची. आणि त्यांना काय प्रचंड थंडीत पाण्यात उतरले, रात्री 2-2:30 वाजता प्रचंड थंडी असताना त्यांनी तो यमाचा जो प्रसंग आहे ते ओरडत येतात वगैरे, ते सगळं रात्री 2:30-3 वाजता. आणि बाजूला तलाव होता त्यामुळे वारा सुटला होता, गारठा होता. ह्या वयात आम्ही गारठलो होतो आणि ते सीन करत होते. ग्रेट माणूस. हा सिनेमा आपण फक्त मराठी ह्याच्यामध्ये अडकवलेलाच नाहीये. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून म्हणताय की हा अन्य भाषिकांनी पण पाहायला गेला पाहिजे, हे तुमची जी इच्छा होती, जी मी आधी ऐकलं होतं हे सगळं तुमच्यातली चर्चा, पण ते प्रत्यक्ष घडतंय. म्हणजे अन्य भाषिक, अन्य प्रांत तिथेही चाललाय, इतर देशातही चाललाय, हे सगळं काय म्हणजे सगळं कल्पनेच्या पलीकडचं. त्याच्याबद्दल पण चित्रपटाच्या बाबतीत काय आहे की चित्रपटाला ना भाषेचं बंधन असू नये अशा विचारांचं आहेत आम्ही. चित्रपटाची स्वतःची एक चित्रभाषा असते. ती चित्रभाषा जर योग्य आपण गाठू शकलो, म्हणजे काय चित्रभाषा म्हणजे व्हिज्युअल्स मधनं लोकांना त्या प्रसंगाचं आणि त्या कलाकाराची काय भावना तो प्रकट करायचा प्रयत्न करतोय हे पोहोचायला हवं. जसं नाटक हे संवादाचं माध्यम, नाटकांमध्ये उत्कृष्ट संवाद ते लोकांपर्यंत खणखणीत पोहोचणंही गरजेचं असतं. तसं सिनेमामध्ये काय होतं, कॅमेरा तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्सने वेगवेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगू शकतो जर आपल्याला ती नीट सांगता आली तर. आमचा पहिला प्रयत्न असा होता की दशावताराची एक चित्रभाषा असावी आणि त्यातल्या संवादांची भाषा ही मराठी मालवणी असावी. ते जर आपण साध्य केलं तर विषय हा सार्वत्रिक आहे, त्यामुळे तो इतर भाषिकांपर्यंत पोहोचू शकेल, त्यांना तो रिलेट होऊ शकेल. बाप मुलाची गोष्ट जगात सगळीकडे पोहोचू शकेल. निसर्गाचा प्रश्न हा जगात सगळीकडे आहे. लोककला या कदाचित वेगवेगळ्या असतील पण त्याची मूळ ही सारखीच आहे. म्हणजे आपल्याकडे जर दशावतार आहे तर खालती कुठेतरी यक्षगान आहे,
तिथे खालती अजून कुठेतरी कुचीपुडी आहे, अजून कुठेतरी मोहिनीअट्टम आहे. खूप वेगवेगळ्या लोककला भारतात आहे. अगदी अमेझॉनच्या खोऱ्यात गेला ना तर तिकडच्या जंगलांचे पण प्रश्न आहेत आणि तिकडच्या आदिवासींच्या पण लोककला आहे. तर आपण फक्त चित्रभाषा योग्य ठेवूया आणि त्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते करूया, या मतावरती आम्ही ते केलं. आणि मग त्याच्यानंतर प्रयत्न हाच होता ज्याच्यात जी आमच्या बरोबर आलं डिस्ट्रीब्युशनसाठी आणि प्रेझेंट करण्यासाठी, की तो जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. मग प्रेक्षक ठरवतील बघायचं की नाही बघायचं, पण आपण पोहोचवण्याचं काम करूया. आणि ते नेटाने केल्यामुळे आता प्रतिसाद पण येत असा. हो ना, म्हणजे तो प्रतिसाद पण थोडासा सांगा कुठे कुठे चाललं. हो, सध्या म्हणजे सुरुवात नेहमी मराठी पिक्चर खरं तर महाराष्ट्रातच प्रदर्शित होतो, पण याचं एकंदरीतच जे काय ओव्हरऑल त्या लीड अप टू द फिल्म रिलीज जो झाला आणि त्याच्याबद्दल लोकांची एवढी उत्सुकता वाढली होती की हा सुरुवातीपासूनच बँगलोर, हैदराबाद, इंदोर, दिल्ली अशा सगळ्या म्हणजे भारतातल्या महत्वाच्या मेट्रो सिटीज मध्ये रिलीज झाला, थिएटरला रिलीज झाला. आणि नुसतंच रिलीज नव्हता, एरवी काय होतं की कधी कधी एखादी फिल्म रिलीज पण होते पण ती तेवढ्यापुरतीच असते, एखाद दुसरा दिवस असते. पण ती म्हणजे 2 शोज होते तर त्याचे 4 शोज झाले, जे 2 शोज होते ते हाऊसफुल होऊ लागले, मग अजून त्यांनी वाढवले. असं ती सगळी एक म्हणजे डॉमिनो इफेक्ट झाला. माहिती तो एक एक ते वाढतच चाललंय, माहिती त्याचं जाळं वाढतच चाललंय. आणि नुसतंच भारतात नाही तर अख्ख्या जगभरात ते चाललंय. म्हणजे जर्मनीत स्क्रीनिंग झालंय, अमेरिकेत 25-30 शोज आहेत, चालूच आहेत शोज. म्हणजे कॅनडात, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, कॅनडात आहे, जपानमध्ये आहे. कालच आम्हाला युगांडावरून फोन आला होता की आम्हाला तिथे ठेवायचा आहे शो. नॉर्वे मध्ये आहे, युएईला आणि चालू हे सगळे तिथले भारतीय महाराष्ट्रीय बघतात असं नाही, मिक्स क्राऊड आहे. दुबईला काय घडतंय. हो, दुबईला तर म्हणलं मल्याळी सगळी लोक पण बघतायत, ती पण बघतायत. आणि कालच आम्ही जर्मनीला म्हणजे त्यांनी असं Q&A सेशन आमच्यावर ठेवलं होतं तर लक्षात आलं की तिथे जवळजवळ अर्धी लोक ही नॉन मराठी होती आणि ती खूप एक्साइटेड होती आणि तेवढेच टच झाले होते त्या फिल्मने, तेवढेच. तर म्हणतो जसं चित्रभाषा जी आहे तिला भाषेचं बंधन राहत नाही. बरं, याची सुरुवात अशी झाली होती की आपल्या फिल्ममध्ये बराचसा भाग हा मालवणीत आहे आणि ती एक लोकांना शंका होती की ती मालवणी आहे, ही महाराष्ट्रातल्या इतर लोकांना पचेल का, रुचेल का, आवडेल का. पण आय थिंक तेच आहे की कन्व्हिक्शन ते होतं आणि ते लोकांमध्ये रिफ्लेक्ट झालं. आणि कुठेच असं कधीच आम्हाला कोणी सांगितलं नाही की मालवणी आम्हाला कळली नाही वगैरे, काही नाही. सगळ्यांनी तेवढीच आवडीने ती बघितली. तो एक डाऊट होता सुरुवातीच्या काळात की बऱ्याच वेळेला कोकणात काय आहे, कोकणात थिएटरची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे कोकणातले विषय हाताळायला निर्माते घाबरतात. कारण कोकणातला विषय घेतला तर मग ऑडियन्स लिमिटेड होईल, मग पैसे रिकव्हर होणार नाही, मग त्यात तुम्ही मालवणीत करताय, मालवणी कोणाला समजणार. पण मी परत आमच्या डोक्यात ते क्लिअर होतं की आपल्याला चित्रभाषा सांगायची. जर चित्रभाषा व्यवस्थित असेल आणि एखादं पात्र मालवणीत जरी बोललं तरी त्याचा शब्दशः अर्थ लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यात सबटायटल्स आहेत इंग्लिशमध्ये, पण आय थिंक ते गॅम्बल यशस्वी झालं. इव्हन दशावतार या नावावरून आमची किती चर्चा झाली होती की याच्यात म्हणजे की अरे हे असं नको वाटेल की फक्त कोकणापुरतच ही फिल्म आहे. कोणीतरी मध्ये मी वाचलं की त्याच्याऐवजी राखणदार म्हणायला होते तर त्याच्यावर आमची बरीच चर्चा, त्याच्यावरचे डिबेट्स, त्याच्यावरचे. तर मला वाटतं एक म्हणजे हेल्दीली ती डेव्हलप होत गेल्या सगळ्या गोष्टी. त्या वेळेला त्याच्यावरती अभ्यासपूर्वक चर्चा झाली आणि त्याच्यानंतर डिसिजन झाले. तर आय थिंक तेही खूप म्हणजे मदतीला आलं या सगळ्या याच्या संगीताचा पण खूप मोठा वाटा आहे दशावतारच्या याच्यामध्ये. पण 4 गाणी आहेतच, पण तुझं आहे एक छोटस कॅमिओ. पण बॅकग्राऊंड स्कोर त्याचं जे तुम्ही या सगळ्या सीन्स बरोबर जेव्हा तुमच्या कानावरती येतं आणि दृश्य समोर दिसतं ते अजून इम्पॅक्टफुल येतं. सो एव्ही प्रफुल्ल चंद्रने ते एव्ही प्रफुल्ल चंद्राने केलेली गाणी आणि ती स्तोत्र, दशावतारचं स्तोत्र, बॅकग्राऊंड म्युझिक आणि शिशिर चौसाकर, अक्षय वैद्य आणि विठ्ठल गोरे यांनी केलेलं बॅकग्राऊंड साऊंड डिझाईन हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एनहान्स करण्याचा खूप मोठा भाग आहे, जो प्रेक्षकांना पटकन कळत नाही. कारण व्हिज्युअली आपल्याला गोष्टी दिसत असतात पण ज्या ऐकू येतात त्याचा आपल्याला लगेच अर्थ कळत नाही. पण त्याच्याने तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स थिएटरला बघण्यासाठी खूप एनहान्स होतो एक्सपिरियन्स. नीरू ठाकूरांचे संवाद आहेत, हो, त्यांचं लिरिक्स आहे,
या सगळ्या हो ना, हे म्हणजे इट वॉज सच असं एकदम प्लेझंट सरप्राईज हा. श्री गुरु ठाकूर. मला असं भरलेलं ताट मिळालं. नाही, गंमत अशी होती की गुरु ठाकूर आणि एव्हीने एकदाच बऱ्याच वर्षांपूर्वी मला वाटतं काम केलं होतं. एकदाच एकच गाणं केलंय आणि दोघांची स्टाईल खूप वेगळी. गुरुदादा खूप सिम्पल आणि सोपं करतो आणि एव्हीचं म्युझिक हे जास्त कॉम्प्लेक्स असतं, कॉम्प्लिकेटेड असतं. तर ते दोन फोर्सेस एकत्र येऊन काहीतरी कलाकृती घडणं हेही गंमतशीर होतं. कारण का तिथे आम्ही हैदराबादला जिथे सेटिंग व्हायच्या तर तिथे आम्ही ती प्रोसेस अशी समोर बघितलीये की अरे हे म्युझिक आलंय पण ह्याच्यात शब्द काय करणार, म्हणजे ते एक वेगळंच म्हणजे ते कसं की रेसिपी बरोबर आणणं आणि ते छान जेवण. याचं उत्तम उदाहरण भैरवी आहे, रंगपूजाचे गाणं. रंगपूजा जी त्याचं आधी म्युझिक त्याने कंपोज केलं होतं. अप्रतिम, म्हणजे ते ऐकतानाच तुम्हाला जाणवत होतं. पण त्याच्यावरती शब्द कसे लिहिणार, आणि खूप महत्वाचं गाणं आहे ते. खूप महत्वाचं गाणं. आणि अजय गोगावलेंनी गायला पण उत्तमच आहे ते. सो तेही सगळ्यांना आवडते. सो हा एक वेगळाच कॉम्बो आलाय की एव्ही प्रफुल्लचंद्र, गुरुदादा आणि अजय दादा आणि त्यांची ती. हे सरळ सोपं साधं काही नव्हतं. म्हणजे प्रत्येक ह्याच्या मागे प्रचंड स्ट्रगल, फाईट, मेहनत आणि एफर्ट्स होते ते सगळ्यात. म्हणजे ते गाण्यापासून ते शूटिंग पासून एडिटिंग पासून प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे आमचे एडिटर आहेत फैजल माडिक वगैरे, त्यांच्यावर आम्ही किंवा सेटवर असताना सुदर्शन सातपुते म्हणून एडिटर, आम्ही सगळे काम करत होतो. भरपूर फाईट सगळ्यांमध्ये झाले. पण ते सगळ्याचा एकमेव उद्देश हाच होता चांगलं इंटेंट कोणाचा बद्दल कोणाला डाऊट नव्हता की प्रेक्षकांना आपल्याला एक परिपूर्ण गोष्ट सांगायची. तर ती गोष्ट सांगणं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं ना, त्याच्यामुळे ते पोहोचलं असं वाटतं. बाकी प्रेक्षकांनी प्रतिसाद देणं, आता बुकिंगचे आकडे आणि ते सगळं ब्लॉकबस्टर वगैरे हे सगळं ऐकू येतं वगैरे, ते सगळं चांगलं आहे. पण आम्हाला सगळ्यात जास्त आनंद मिळाला ज्यावेळेला फर्स्ट प्रिंट ज्याला निघाली आणि आमच्या जवळची जी माणसं आहेत, तुम्ही होता किंवा आमचे घरातले लोक होते, आई वडील होते, त्यांना आम्ही केलेलं पहिलं काम दिसलं. इथेच आमचं म्हणजे आमचं सगळं. आता आम्हाला सगळे फोन करतात, अरे कसं वाटतंय एवढं सक्सेस. तर आमचं असंच झालं की अरे आता ओके वाटतंय, असं काही म्हणजे वाटत नाही. वाटतंय ते त्याच दिवशी वाटत होतं ज्या वेळेला ते सगळ्यांना काय आपल्या घर जवळचे त्यांच्या समोर ते बघितलं ना, तिथे आमचा उद्देश पूर्ण झाला. ज्यांनी आम्हाला, आता कसं आहे, बऱ्याच प्रेक्षकांसाठी किंवा बऱ्याच आमच्या क्षेत्रातल्या लोकांसाठी पण हे कुठून आलेले लोक आहेत, नवीन आहेत असं वाटतं. पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकी वर्ष बघितली, धडपड करताना बघितलंय. तर आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की ज्यांनी आपल्याला धडपड करताना बघितलंय आणि ज्यांनी धडपड करताना आमच्या पाठीशी उभं राहून की हा तुम्ही करा, आम्ही आहोत हे सांगितलं ना, त्यांच्यापर्यंत आपली कलाकृती पोहोचली आणि त्यांना ती बरी वाटली आहे ना, मग ठीक आहे. मग ते पुढच्यांकडे ती नक्कीच जाईल. पण आपण म्हणतो ना, पहिली थाप आणि पहिली शाबासकी गरजेची असते. मस्त वाटतं तुमच्याशी गप्पा मारताना, थांबू नये असं वाटतं. आपण आता कोकणातलं कित्येक वेळेला असं म्हटलं जातं ना की जे काय बॉलिवूडमध्ये जे दिसतं किंवा सिनेमांमध्ये दिसतं ते खेड्यापेड्यात त्याची कॉपी होते. म्हणजे त्या हेअरस्टाईल पासून, कपड्यांपासून, भाषेपासून सगळे आहेत. इथे आपण पूर्ण उलटा. तिथे जे जे चांगलं आहे ते आपण इथल्या आपल्या मोठ्या स्क्रीनवरती दाखवणं आणि त्यातून पुन्हा ते परत जाणं, म्हणजे खूप मस्त एक सर्कल जे आपण म्हणतो ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे. त्याच्या बाबतीत ना मला खूप म्हणजे आनंदाने सांगावं वाटतं. दोन गोष्टी मला ज्या जाणवल्या आम्हाला. एक म्हणजे दशावतारी नाटकांचं अख्खं डॉक्युमेंटेशन तर आम्हाला शक्य नव्हतं सिनेमातनं, डॉक्युमेंटरी सारखं नव्हतं येणार. पण दशावतारी नाटकं म्हणजे काय याची तोंड ओळख कोकणातल्या सोडून इतर लोकांपर्यंत जी होती ना, त्याचा रेफरन्स आम्हाला काय, आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून फोन येत आहेत की आम्हाला या दशावतारी कलाकारांना भेटायचंय, आम्हाला यांची नाटकं बघायची. आणि ते बिचारे तिकडे खूप करतात, 100 मंडळ खूप दशावतार करतात. पण त्यांचं अर्थार्जन जे बदलायला पाहिजे ना, ते हळूहळू बदलेल की काय अशी आशा वाटायला लागली. कारण की दिवाळीच्या सुमारास बऱ्याच जण पुण्यात असतील किंवा इतर राज्यातल्या आपल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दशावताराचे खेळ आता नव्याने लावतात, जिकडे कधीच दशावतार झालेले नाही. तर ते इंटरेस्टिंग वाटतं. आणि माझी खूप इच्छा आहे की
महाराष्ट्रातल्या लोककला सगळ्या परदेशी गेल्या, पण दशावतार गेला नाही. हम्म. आणि दशावतारामध्ये सगळं आहे. त्यात नृत्य आहे, त्याच्यात क्लासिकल बेस्ड गाणी आहेत, त्याच्यात संवाद आहेत, त्याच्यात लढाया आहेत. तर हे आणि व्हायब्रंट कॉस्ट्युम्स आणि मेकअप्स आहेत. हे सगळं भारताबाहेर जर जाऊ शकलं आणि तिकडच्या लोकांना हे बघता आलं तर गंमत येईल. तर मला असं वाटतं की आमच्याने थोडस ते पोहोचलं तर मजा आहे. तो एक अनुभव. आणि तिकीट चेकर्सचा काय अनुभव? चेकर्स कोकणातले म्हणजे आपण आता बऱ्याच ठिकाणून फीडबॅक घेतो की काय चाललंय, कसं चाललंय वगैरे. तर आमचा एक मित्र एका थिएटरमध्ये पोहोचला होता, तर तो दशावतारची चौकशी करत होता. तर त्यांना लक्षात आलं की हा एवढी चौकशी कशी काय करतो एकाच चित्रपटावर. तर त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून? तर मला की नाही, मी त्या टीम मध्ये थोडंसं काम केलं. तर त्यांनी त्याला घेऊन हॉटेलमध्ये गेले, त्याला चहा दिला, त्याच्याबरोबर वडा वगैरे खाल्ला आणि ते म्हणाले की आम्हाला खूप आनंद झालाय, कारण की तुमच्यामुळे आणि दशावतारमुळे आमची यंदाची दिवाळी खूप तुफान जाणार. खूप बरं वाटतं अशा गोष्टी ऐकलं ना. खूप बरं वाटतं की एका चित्रपटाचा म्हणण्याचा डॉमिनो इफेक्टने खूप समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत तो पोहोचतो. आणि आपण बनवणारा फक्त एक गोष्ट सांगण्यापुरतं बनवलेलं असतो, पण लोकांना त्याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर काय. आणि आता म्हणजे आपण हॉलिवूडच्या चित्रपटांबद्दल जसं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये ग्रीक मायथॉलॉजी, नॉर्स मायथॉलॉजी ही सगळी कशी एक त्याचं उदात्तीकरण असतं. आपण मात्र आपल्याकडच्या गोष्टी जगात नेताना किती आपल्यालाच आपल्या मनामध्ये शंका, संभ्रम असं सगळं असतं. तर ते एवढ्या कॉन्फिडेंटली आपण पहिल्यांदाच, तुम्ही आता जे वर्णन करताय वेगवेगळ्या देशांची, तर खरोखरीच म्हणजे कोकणाने, दशावताराने जगाला दिलेली एक खूप मस्त मोठी गिफ्ट आहे असं आपल्याला खरंच म्हणतात. आपल्या रूट्स मध्ये आहे, आपल्याकडे आहे सगळं आहे. म्हणजे प्रचंड पसरलेला निसर्ग आहे महाराष्ट्राला लाभलेला, एकदम अप्रतिम डेप्थ असलेल्या आणि डिटेल्ड अशा लोककला आहेत. आपली मायथॉलॉजी ही महाराष्ट्रातली जी मिथकं आहेत ही खरं तर खूप जुनी आहेत, नॉर्थ इंडियापेक्षा सुद्धा. पण ती सगळी मिथकं आपण कुठेतरी मांडायला कमी पडतो. म्हणजे सगळ्यांनी उद्या उठून मिथकच मांडावीत असं काय नाही, पण जिकडे ती सहज येऊ शकतात ना त्याचा अभिमान असणं आणि ती मांडणं हे मला असं वाटतं की स्वाभाविक होतं. ते आमच्या हातून झालं एवढंच. जे तिथलं जे दशावताराचं जे मूळ गाभा आहे की जिथे जिथे जेव्हा जेव्हा ज्या ज्या काळामध्ये अन्याय होईल तिथे तिथे एक चांगली शक्ती उभी राहील आणि त्या अन्यायाचं परिमार्जन. तर तो मेसेज इतका सुंदर पद्धतीने आपण याच्यात शेवटी दिलाय की तो जो पोचायला हवा तो व्यवस्थित पोचतोय. त्यामुळे तो जो मी सुरुवातीपासून म्हणते की बॅलन्स खूप छान चाललाय आपण की ह्या श्रद्धांपासून आपण ती म्हणजे दुर्जन शक्तीवर सज्जन शक्तीचा विजय हा शेवटी झालाच पाहिजे. आणि तेच आपल्या सगळ्या भगवद्गीतेपासून सगळीकडे आपण तेच सांगतो. आणि तो मेसेज खूप छान पोचलाय. हा तरुणांमध्ये आता कसा जातोय आणि तुम्हाला याचं भविष्य कसं पाहताय तुम्ही या सगळ्याचं? आता तो म्हणजे ही फिल्म खूप गेली तरुणांमध्ये. आता आम्ही बघतोय तर सकाळचे शो सगळे कॉलेजच्या पोरांनी भरलेले असतात. 7:30चा शो म्हणजे लोक बहुतेक बंक करून म्हणजे सकाळी 7:30ला जे शो सुरू होत आहेत ते रात्री 11:59चा शेवटचा शो. आम्हाला जसं होतं की म्हणजे लोक कुठून येतात आणि कसे बघतायत. पण आता परवाच आम्ही काय हे रील्स सगळे पोरं बनवत असतात आणि त्याच्यात एक वेगळाच ट्रेंड चालू झाला की दशावतार आम्ही फिल्म बघायला चालू, याच्या रील्स बनवू लागलेत लोक. तर असा एक ब्लॉग असतो, लोक घरातनं निघून त्यांच्या ट्रेन मधनं किंवा रिक्षातनं कसं दशावतार थिएटरला जातात आणि पिक्चर बघून बाहेर पडतात ह्याचे लोक व्हिडिओ बनवतात आणि सगळे तरुण मुले. सो खूप तो मला वाटतं की कधी कधी तिशी दशावतारमध्ये मला वाटतं प्रत्येकाला त्याचं काहीतरी सापडलं, त्याच्यामुळे ती हे झाली. कुठेतरी ज्याला निसर्गाबद्दलचं प्रेम आहे त्याला त्याच्याबद्दलचं काहीतरी सापडलंय, एखाद्याला त्याच्यातली जी प्रेमकथा आहे ती कुठेतरी कनेक्ट झाली, कुठेतरी वडील मुलाची गोष्ट आहे ती. सो प्रत्येकाला त्याचं कुठेतरी एक त्यांची गोष्ट सापडली आहे, हे झालंय. त्याच्यामुळे शिल्पाबद्दल प्रेम आहे ते झालंय, त्याच्यासाठी झाली. आणि माणसं कनेक्ट होतात. तुम्ही त्यांना काय दाखवताय ते त्यांच्या आजूबाजूच परिसरात किंवा त्यांच्या आजूबाजूच्याच ठिकाणी घडणारं असतं. सो ते रिलेट करतात
ती गोष्ट ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. मला असं वाटतं की दशावतार हा तसा पोचलाय त्यांच्यापर्यंत आणि मग ते रिलेट करत गेले. आता आपण कातळ शिल्पच उदाहरण घेतलं तर आम्ही शूटिंगला कातळ शिल्प ते बनवलेलं, ते फायबरमध्ये आणि रबरचं आपण बनवलेलं. तर जिथे आम्ही शूटिंग करत होतो तिथे आम्ही एक दिवस नाईटचं शूटिंग केलं पूर्ण. ते सगळं झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन बघतो तर तिथे लोकांनी हळद कुंकू वाहून आणि नमस्कार केले होते त्या ह्याला. सो प्रत्येकाला तो त्याच्या पद्धतीने ती गोष्ट बघतो, रिलेट करतो. आणि दशावताराच्या बाबतीत जसं होतं सुजय म्हणाला की ती प्रत्येकाला काहीतरी देऊन जाते किंवा प्रत्येकाबरोबर काहीतरी कनेक्ट होऊन जाते. आता मी रोज म्हणतोय की आता ही आमची फिल्म राहिली नाहीच राहिली. ती तर लोकांचीच आहे ती. म्हणजे आम्ही एक माध्यम होतो ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं. आता ती लोकच त्याच्यावरती प्रेम करतायत, लोकच त्याच्यावरती भांडतायत, लोकच त्याच्यावरती म्हणजे आपला जवळचा माणूस जसा असतो की त्याच्यावरती कधीतरी राग पण असतो, कधीतरी प्रेम पण असतं, कधीतरी रुसतात पण त्याच्यावरती. सगळं दशावतार बाबतीत लोक करतायत. म्हणजे ती दशावतार हा चित्रपट न उरता ना ती आता एक व्यक्ती झाली. म्हणजे तो ना आम्ही आता आम्हाला खरंच असं आता जसं म्हणाला की लोक एकदा आम्ही तो बनवला आणि दिला तो लोकांचा झाला. आता म्हणजे दरवेळेला म्हणतात की डिरेक्टरसाठी असं असतं की प्रत्येक वेळेला प्रसूती वेदना असतात आणि ते बाळ जन्माला घालण्याची सारखी प्रोसेस असते. तर एकदा ते थिएटरला लागलं ना आता खरंच लोकांचं येते आणि लोकांचा तो हक्कही आहे. लोक टीका करणार तर तो लोकांचा हक्क आहे आणि ते पैसे खर्च करून ते बघतायत. लोक प्रेम करतायत तर तो लोकांचा हक्क आहे. लोकांच्या मागण्या तर तो लोकांचा हक्क आहे आणि तो त्याला रिस्पेक्ट ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. काही हे तर आम्हाला असे अननोन नंबर वरून मेसेजेस येतात व्हॉट्सअपला की ह्या लिंक्स आहेत, इथे पायरसीचा हा खूप चाललाय, तुम्ही प्लीज ब्लॉक करा. आम्ही रिपोर्ट केलेत, हा सिनेमा हा चित्रपटगृहातच जाऊन बघायला पाहिजे. सो असे म्हणजे रॅन्डम लोकांचे मेसेजेस येतात. काही ठिकाणून असं पण ऐकायला येते की चित्रपट बघितला आणि त्या गावकऱ्यांनी असं ठरवलंय की आता आपल्या गावातल्या जमिनी गावातल्याच लोकांना द्यायच्या, बाहेर द्यायचे नाही. हे खूप होतं. सोशल इम्पॅक्ट अजून काय पाहिजे. अजून काय म्हणजे हे टू बी ऑनेस्ट हे काही विचार नव्हता केला की लोकांना आवडेल. आम्हाला वाटत होतं की नाही आपण एक चांगलं काहीतरी करतो लोकांना आवडेल, पण त्याचं सोशल इम्पॅक्ट एवढा होईल किंवा त्याच्या सोशल इम्पॅक्ट मध्ये त्याचं असं सगळं रूपांतर होईल हे विचारच नव्हता केला तो. खूप मस्त. आणि मला वाटतं की म्हणजे अशी तरुण तुमची जी त्रिकूट आहे ते असे म्हणजे तुमच्याकडे अजून खूप काय काय छान नक्कीच कलाकृती होतील. आणि हे जे तुम्ही सतत म्हणताय की ती एक संवेदनशीलता, ते सामाजिक भान हे असणं किती महत्वाचं आहे कुठलीही कलाकृती बनवताना, ते त्याचं हे उदाहरण खूपच छान आहे. त्यामुळे हा चित्रपट अजून पुढे 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 जावा, खूप खूप देशांमध्ये चालावा, कित्येक महिने चालावा, वर्ष चालावा आणि ऑस्कर मध्ये पण पोचावा अशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मस्त होणार आहे सगळं. थँक्यू.